रोकडे बाबा. ताई काय? अहो काल तुम्हीच माझ्या बायकोला घेऊन गेलात ना. अहो कुठे आहे ती? मला भेटायचं आहे तिला. अहो कालपासून आम्ही साधं बोललेलो देखील नाहीये. एकदा बोलू तरी द्या. याची बायको कालपासून याला भेटली नाही म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. डॉक्टरांनी कुठं ठेवलं असणार हिला? नक्की काय केलंय हिच्या संग? काहीच कळना झालंय. ताई कसला विचार करताय? सांगा ना, कुठे आहे माझी बायको? ते मी विचार करते तुम्हाला सांगू की नको. नाही म्हणजे कसं सांगू कळना झालंय मला. ते काय बाबांच्या आदेशाशिवाय मला काहीच पुढे बोलता येत नाही ना. आणि ते काल ते म्हणाले ना की तुमच्या बायकोवर कुणीतरी काळी जादू केली आहे. त्याची जर सावली कोणावर पडली तर लय मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून बाबांच्या आदेशानुसार त्यांना एका खोलीत ठेवण्यात आलेलं आहे. तुम्ही नका काळजी करू. हां अहो पण मी एकदा तिला लांबून बघू तरी शकतो का? ते पण माझ्या हातात नाही हवं. ते सगळं बाबांच्या हातात आहे. त्यांच्या आदेशाशिवाय मी काहीच नाही करू शकत. तुम्ही काळजी करू नका. मी लवकरात लवकर तुम्हाला तुमच्या बायकोला भेटवण्यासाठी प्रयत्न करेल. हां मी आलीच. रोकडे बाबा. अहो ताई ताई अहो अरे सरक ना. हो थांबा, बाबांचं अजून आवरलं नाही, तुम्ही नंतर या. अय आयफिल टावर बाबांची राईट हँड आहे मी. आणि माझं महत्वाचं काम आहे. मला जायचं. सरक. तुम्हाला सांगितलं नाही एकदा, जाता येणार नाही. बाबांचा तसा आदेश. तू सरक सरक ना. हट बंद. सांगितलं नाही एकदा, नाही जाता येणार तुम्हाला. ए माझ्या भाईला सांगून तुझी नोकरी घालवी ना. डोकं खाऊ नको. जाऊ दे मला. ते काय बी असो, मी सोडणार नाही. तुला ना बघून घे मी. काय करू मी आता? विकास, काय चाललंय? ते अहो इकडे या तुम्ही. मला जरा महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी. आज गुरुपौर्णिमा आहे, सकाळ सकाळ नको डोकं खराब करस. मला खरंच महत्वाचं बोलायचंय. सिरियस मॅटर आहे. विकास खाली थांब. बधेरेस का ग तू? काय झालंय? काय चाललंय म्हणजे काल जी बाई आली होती ती कुठं आहे? तिचा नवरा आलाय खाली. हा मग आता एवढं टेन्शन घेण्यासारखं काय आहे? येडेत खाऊ डॉक्टर. काल रात्रीपासून तिचा नवरा इथंच थांबलाय. आणि त्याला जर ती इथं दिसली नाही आणि तुम्ही खाली गेल्यावर त्यानं जर विचारलं ना ती कुठे आहे, तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी अमावस्येची रात होईल आपली. कळतंय तुम्हाला? डिम्पल, असं काही होणार नाही. कालच आपण आश्रमाचं ओपनिंग केलंय. एखादी भव्य वास्तू उभारली की कुठला तरी बळी द्यावा लागतोच की. हा तोच बळी आहे. तुमच्या गाडीला काय ब्रेक बिक आहे का नाही? सताड पडते नुसती. कालच ओपनिंग केलंय ना आपण आपल्या आश्रमाचं. हां आणि आज लगेच बंद करायचंय. तर ते गंमत गंमत कधी तुमच्या मानगोटावर बसेल ना तुम्हाला पण कळायचं नाही. नका करू हे सगळं. तुला माहिती नाही, एकदा मी ठरवलं की ठरवलं. मग वरून सैतान जरी आला, त्याने मला रिक्वेस्ट केली की बाबा हे करू नको, तरी मी त्याचं ऐकणार नाही. आता नो यू टर्न, काही नाही. काय करू आता? बाबा तुम्ही कधी भेटणार मला एकटीला? आज गुरुपौर्णिमा आहे. आजचा वेळ मी यांना दिलाय. भेटीन लवकरच. अहो काल रात्री मी तुम्हाला किती हाका दिला. तुम्हाला भेटायचा लय प्रयत्न केला, पण तुम्ही मला भेटलात का नाही? मी नवरा नाहीये तुमचा.
बाबा मी ते आज गुरुपौर्णिमा आहे. आधी भक्तांना वेळ देतो, मग तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो. बसून घे. बाबा आज गुरुपौर्णिमा आहे, आम्हाला तुमचे पाय धुवायचे आहेत. अहो माझी कशाला पूजा करताय? बाबा आज आम्हाला अजिबात अडवू नका. आम्हाला तुमचे पाय धुवायचे आहेत, तुमची सेवा करायची आहे. मी ईश्वर नाहीये, मी ईश्वराचा माणूस आहे. मी तुमच्या अडचणी, तुमच्या समस्या आहे देवापर्यंत पोहोचवतो. मी देवाचा दूत आहे. बाबा तुम्हीच आमच्यासाठी देव आहे. होय बाबा, बरोबर बोलतायत ते. बाबा बाबा हो तुम्ही देवात आमचे बाबा. दूध आहे पाय बाबा. बाबा दूध आहे. बारकाईने निरीक्षण करा. कोण कुठून येत आहे, कुठे जात आहे, टिपत राहा. अलर्ट राहा. काय मूर्ख लोक आहेत, बेअक्कल. बसा इकडून. आता याने सगळ्यांसमोर जाब विचारलं तर मी काय करू? बाबा आम्हाला ही जोडीने तुमचे चरण धुवायचे होते, पण माझी बायको, तुम्ही नक्की कुठे ठेवलंय तिला? मला भेटायचं होतं तिला. काळजी करू नकोस, लवकरच भेटशील. सांगितलं ना, तिच्यावर कोणीतरी काळी जादू केली आहे. साधी गोष्ट नाहीये ही, आणि त्यावरच इलाज चालू आहे. लवकरात लवकर होईल बरी. तुझ्या बायकोला बरी झालेली बघायचंय ना? हो बाबा. माझ्यावर विश्वास ठेव, भगवंतावर विश्वास ठेव. आज गुरुपौर्णिमा आहे. तिची या पापातून, सगळ्या कर्मातून, करणीतून सगळीकडून मुक्तता होणार आहे. तुमच्या आयुष्यातली सगळी दुःख आज मी मिटवणार आहे. तू फक्त मला, म्हणजेच भगवंताला शरण ये. हो बाबा. आश्रमातल्या खोल्यांची कसून झडती घ्या. हे दडून ठेवलंय कोणाला तरी आतमध्ये, किडनॅप केलंय. झालं का? हो